नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. एकंदरीत 26 नगरसेवकासाठी 146 उमेदवार मालगाव म्हणजे नगर परिषदेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. वार्ड क्रमांक 5 मध्ये आहे. माझ्यासोबत आज खास बातचीत करण्यासाठी राजश्री नितीन उंदडा या शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्याची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी काय सांगाल, आज वार्डामध्ये आपण 2 टर्नला नगरसेविका म्हणून काम केले, तर आपण जे आहेत का निवडणुका दरम्यान कुठल्या विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही जनतेला म्हणजे उमेदवार आहात, जनतेला मत मागत आहात? मी मागील 15 वर्षात शिवसेना पक्षाकडनं सेवा करत आलेली आहे. आतापर्यंत बरेच काही कामं केलेली आहेत. नाली कामे, रोडची कामं आहेत, पथदिवे लावले आहेत, बरेच असे काही कामं केलेले आहेत. आणि ओपन प्लेसमध्ये बालाजी मंदिर, गणपती मंदिर आणि महादेवाचं मंदिर, गार्डन वगैरे असं काही बरंच केलेलं आहे. आता प्रचार फेरीला वेग आलेला आहे. एकंदरीत वार्डात तुम्ही फिरत आहात, तर कशी तुमची म्हणजे प्रचाराची रणनीती किती कशी आहे आणि किती फेऱ्या आहेत आपल्या प्रचारात? मी प्रचारासाठी घरोघरी गेले, प्रत्येक बाईशी संवाद घातला, प्रत्येकाची भेट घेतली. प्रतिसाद कसा आहे ते समजा भेटीनंतर? प्रतिसाद मला तरी वाटतं की खूप चांगला आहे. मला हे सांगा, आता येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी मतदान आहे, तर काय आव्हान करणार मतदाराला तुम्ही? मी मतदारांना हे आवाहन करेन की ज्या काही त्यांच्या अडचणी आहेत त्या मी पूर्ण करेन. तसेच आता मला ह्या माझ्या प्रभागात छत्रपतीनगर, मंगलनाथ कॉलनी जोडले गेलेले आहेत. जे काही त्यांचे अडचणी आहेत, जे काही त्यांची कामे अशी झालेली नाही आहेत, ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. निश्चित. मला हे सांगा ताई, आता 2 टर्म तुम्ही नगरसेवक म्हणून काम केले, आता काही वार्डामध्ये असे काही म्हणजे प्रश्न आहेत समजा सुविधाचे, ते काही राहिले का, काही विकास करायची सुविधा? हा, विकास करायचा आहे. बरेच काही कामं असे आहेत समजा तिकडे जे नवीन भाग आम्हाला जोडला गेलेला आहे, तर मी नक्कीच तिकडची कामे पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करेन. निश्चितच. ह्या होत्या राजश्री नितीन ताई उंदडा, ज्या की शिवसेना पक्षाकडून उमेदवारी रिंगणात आहे. एकंदरीत ह्यांचे जे 2 टर्न झालेले आहेत, तिसऱ्यांदा ह्या उभा आहेत. म्हणजे ह्यांची निश्चित जवळपास हॅट्रिक म्हणले तरी मानलं तरी चालू लागेल. कॅमेरामॅन परमेश्वर सोळंकेसह बाळासाहेब